आई, तुला AR, VR आणि MR बद्दल माहिती आहे का? आज आम्हाला ते शाळेत शिकवलं, पण मला ते पूर्णपणे कळलं नाही. तर मला जरा समजवशील का? मीरा, AR, VR आणि MR या तंत्रज्ञानामुळे तुला आभासी जग अनुभवता येतं. जणू काही तू त्या जगातच जगतेस ना असं तुला वाटतं. आणि यासारखी तंत्रज्ञान भविष्य घडवतायत. याचा अर्थ काय आहे? तू समजतेस ना, तितकं हे गुंतागुंतीचं नाहीये. प्रत्येक तंत्रज्ञान आपल्याला जग वेगळ्या पद्धतीने पाहायला आणि संवाद साधायला मदत करतं. आता AR, VR आणि MR म्हणजे काय? AR म्हणजे ऑग्युमेंटेड रियालिटी. AR डिव्हाइस जसं स्मार्टफोन किंवा टॅब्स यांच्या सहाय्याने वास्तविक जगात डिजिटल घटक जोडतात. उदाहरणार्थ एखादे मोबाईल ॲप जी फोनच्या कॅमेऱ्यातून पाहिल्यावर तुमच्या खोलीत डायनासोरसारखी फिरताना दाखवते. व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे VR पूर्णपणे आभासी जग निर्माण करतं, जिथे तुम्ही जणू त्या जगात आहात असं वाटतं. यासाठी VR हेडसेट लागतो. उदाहरणार्थ खेळ किंवा अनुभव जिथे तुम्ही अंतराळात प्रवास करू शकता किंवा पाण्याखाली पोहू शकता. MR म्हणजे मिक्स्ड रियालिटी. MR वास्तविक आणि आभासी असे दोन्ही जग एकत्र करतं, ज्यामुळे डिजिटल वस्तू वास्तविक वातावरणाशी संवाद साधू शकतात. उदाहरणार्थ तुमच्या खोलीतील आभासी टेबल तुम्ही हलवू शकता किंवा त्याभोवती चालू शकता. AR, VR आणि MR यांचे उपयोग काय? तर शिक्षण. AR ॲप्स वर्गात सौरमालेचे 3D मॉडेल्स दाखवतात. VR म्हणजे आभासी सहली तुम्हाला ताजमहालासारखी ऐतिहासिक ठिकाणं पाहू देतात. MR म्हणजे 3D वस्तू स्पर्श करून फिरवण्याचे परस्पर संवादी धडे. आता आरोग्याशी निगडीत AR म्हणजे डॉक्टरांना शस्त्रक्रियेदरम्यान अवयव पाहण्यास मदत करतात. VR म्हणजे शस्त्रक्रिया प्रशिक्षणासाठी आभासी ऑपरेशन सिम्युलेशनसाठी वापरले जातात. MR म्हणजे डिजिटल ओव्हरलेससह शस्त्रक्रियेत प्रत्यक्ष वेळेत सहभाग. AR म्हणजे मोबाईल गेम्स जे तुम्हाला आभासी प्राण्यांसोबत संवाद साधू देतात. VR म्हणजे खेळामध्ये पूर्ण अनुभव देणारे गेम किंवा आभासी चित्रपटगृह. MR म्हणजे चित्रपटांमध्ये वास्तविक अभिनेत्यांसोबत आभासी प्रभाव जोडणं. आता कामाच्या ठिकाणी आणि उद्योगात याचा वापर कसा होतो? तर AR अभियंते यंत्रसामुग्रीचे डिझाईन्स पाहण्यासाठी वापरतात. VR पायलट किंवा कारखान्यांच्या कामगारांसाठी प्रशिक्षण प्रोग्राम म्हणून वापरतात. MR टीम मीटिंगमध्ये 3D मॉडेलसह सहकार्य करतात. आता AR, VR आणि MR ची आव्हानं काय आहेत? तर खर्च. VR हेडसेटसारखी उपकरणं खूप महाग असतात. प्रवेश योग्यता. प्रत्येकाकडे इंटरनेट किंवा प्रगत उपकरणं असतीलच असं नाही ना. आरोग्याच्या समस्या. जास्त वेळ वापरल्यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो किंवा हालचालीसंबंधी अस्वस्थता होऊ शकते. तांत्रिक मर्यादा. सुरळीत चालवण्यासाठी प्रबल हार्डवेअरची आवश्यकता असते. धन्यवाद आई. मला माहितीच नव्हतं की AR, VR आणि MR इतकं रंजक आहे. मला हे कधीतरी वापरायचंय. मला खूप आनंद झालाय मीरा. हे तंत्रज्ञान भविष्य घडवतंय आणि त्यांना समजून घेण्यासाठी आपण तयार होतोय. मला वाटतं मी AR शाळेमध्ये कसं वापरलं जातं याबद्दल अधिक वाचेन. अरे वा, खूपच छान कल्पना. आपण काय करूया, अजून उदाहरणं जाणून घेऊया आणि हे कसं काम करतं ना ते पाहूया.